एमपीएससी पेपर फुटीतील सुनील गाढवे हा रोहित पवार यांचा राईट हँड असल्याचं नवनाथ बन आता म्हणतायत। रोहित पवारांनी गाढवे सोबतच्या फोटोंवर उत्तर द्यावं असंही बन यांनी आव्हान दिलंय। सुनील गाढवेचा भाजपाशी संबंध नाही असंही बन यांनी स्पष्ट केलंय। शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबत सुनील गाढवेचे फोटो असल्याचं सुद्धा ते म्हणतायत। सुनील गाढवे हे रोहित पवारांसाठी कधीपासून काम करतात, ये रिश्ता क्या कहलाता है असं म्हणत नवनाथ बन यांनी सवाल उपस्थित केलेत। रोहित पवार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, यांच्याकडनं सुनील गाढवे यांच्याबद्दल आरोप केले जात आहेत। आता हा सुनील गाढवे कोण आहे याची जेव्हा सविस्तर माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये एमपीएससीचे वेगवेगळे प्रश्न असतील, या प्रकरणामध्ये रोहित पवार आणि सुनील गाढवे एकमेकांना सोबत घेऊन काम करतायत। सुनील गाढवे यांचे स्वतः माननीय शरद पवार साहेबांसोबतचे फोटो बघा। यात सुनील गाढवे आणि पवार साहेब एकमेकांच्या शेजारी ओळखीचे असल्यासारखे उभे आहेत। हा एक फोटो नाही, हा माननीय पवार साहेबांसोबतचा आणखी एक वेगळ्या ठिकाणचा फोटो सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब। एवढंच नाही, जे रोहित पवार एमपीएससी प्रकरणामध्ये नाकाने कांदे सोलतायत त्या रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे देखील फोटो आहेत। फक्त फोटो नाही, हा एक फोटो नाही, असे शेकडो फोटो रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे आहेत। सुनील गाढवे यांचा आत्ता भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही। ते आरोप करतात की ते अभिमन्यू पवार यांचे पीए होते। माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं। अभिमन्यू पवार यांचे सुनील गाढवे कधीही पीए नव्हते, कधीही त्यांना पीए म्हणून ठेवले नाही। अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते। त्यामध्ये हा सुनील गाढवे होते। परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही पीए म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही।